सपा कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या उमेदवारासाठी प्रचार। सपाची सायकल ठाकरेंच्या मशाली सोबत। सपा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आघाडीने समीकरण बदलणार। छत्रपती संभाजीनगरच्या निवडणुकीमध्ये औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा। ओवेसींनी औरंगजेबाची कबर उखडून हैदराबादला न्यावी। ओवेसींच्या वक्तव्यावर शिवसेनेची भूमिका। अदानी अंबानींवरून राहुल गांधी गप्प का? पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल। तर मोदींनी देशाची संपत्ती कोणाला दिली ते सांगावं। मोदींनी केलेल्या टीकेला प्रियंका गांधींचं प्रत्युत्तर। भारतात ईशान्येकडील लोक चीनी दिसतात तर पश्चिमेकडील लोक अरबांसारखे दिसतात। सॅम पित्रोदा यांचं वादग्रस्त विधान। पित्रोदा यांच्यावर वर्णभेदी वक्तव्य केल्याचा मोदींचा आरोप। सॅम पित्रोदा यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा। काँग्रेस नेते जयराम रमेश यांची माहिती। पक्ष सांभाळणं कठीण झाल्यानंतरच पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार। फडणवीसांचा शरद पवारांना टोला। विलिनीकरणाची फक्त औपचारिकता शिल्लक राहिल्याची मुख्यमंत्र्यांची टीका। बारामतीमधील कमी मतदानाबाबत अजित पवार नाराज। आम्हाला फक्त पवारांचा पराभव करायचा आहे, बाकी काही नको। हे चंद्रकांत पाटलांचं पवारांसंदर्भातलं वक्तव्य भोवल्याची अजित पवारांना शंका। मरेन पण कमळ आणि बाण चिन्हावर लढणार नाही। रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचं वक्तव्य। पालघर निवडणुकीमध्ये वाढवण बंदराचा मुद्दा पुन्हा एकदा तापणार। वाढवण बंदराला फक्त दलालांचा विरोध। पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकमांचा दावा। 10 जूनला विधान परिषदेच्या 4 जागांसाठी मतदान तर महिनाभरात शिक्षक पदवीधर मतदारांच्या बोटाला दोनदा लागणार शाई। छत्रपती संभाजीनगर धाराशिव नामांतरावर शिक्कामोर्तब। नामांतराच्या वादावर सरकारला मोठा दिलासा। ठाण्यामध्ये नरेश म्हस्केंनी प्रचाराच्या दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेत शिवरायांच्या मूर्तीला घातला हार। दरम्यान शाखेमध्ये शक्ती प्रदर्शन करत केली घोषणाबाजी। अरविंद सावंतांचा गुजराती भाषेतून प्रचार। गुजराती भाषेतील प्रचारपत्रक समाज माध्यमांवर व्हायरल। धुळ्यामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीसांना दाखवले काळे झेंडे। आदिवासी कोळी समाजाच्या कार्यकर्त्यांनी दाखवले झेंडे तर 12 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। कोल्हापुरात मतदानाच्या वेळी व्हिडिओ करतानाची 11 प्रकरणं उघडकीस। जिल्हाधिकारी अमोल एटके यांनी दिले गुन्हे दाखल करण्याचे आदेश। अमरावतीच्या कोडेश्वर वीटभट्टीवर महसूल विभागाची कारवाई। कोणत्याही प्रकारची नोटीस न देता कारवाई केली। वीटभट्टी मालकांचा आरोप। विदर्भामध्ये संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत। योग्य दर मिळत नसल्यानं 4 एकर संत्रा बागेवर फिरवला जेसीबी। पुण्यातील हनुमंतवाडी परिसरामध्ये तुफान राडा। गंगा फ्लोरेटिना सोसायटीच्या बाहेर किरकोळ कारणावरून तुफान राडा। विरारमध्ये 3 मद्यधुंद महिलांचा हॉटेल समोर धिंगाणा। महिलांनी पोलिसांनाच केली मारहाण तर महिलांच्या विरोधात अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्यातील सोसायटीमध्ये भीषण आग। आग भिजवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू। पाकिस्तानमध्ये वकिलांच्या निदर्शनाला हिंसक वळण। पाकिस्तानच्या लाहोर उच्च न्यायालयाच्या बाहेर पोलिसांचा वकिलांवर लाठीचार्ज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।